धुळे सोलापूर महामार्गावरील सशस्त्र रोड रॉबरी आणि जबरी चोरीने दहशत. बीड आणि धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावरील रोड रॉबरीचे 2 धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रवाशांमध्ये मोठी दहशत निर्माण झाल्याचं जाणवत आहे. पहिली चोरी गेवराई जवळील वडगाव ढोक फाटा परिसरातील धुळे सोलापूर महामार्गावर घडली. मध्यरात्रीच्या सुमारास तेलंगणा राज्यातील शिर्डीकडे दर्शनासाठी जात असलेल्या एका कुटुंबाला अडवून महिलासहित सर्वांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत आणि धारदार हत्यारांचा धाक दाखवत लुटले. त्यांच्याकडील सोने आणि रोख रक्कम असा एकूण 3.5 लाख रुपयांचा एवज चोरट्यांनी लंपास केला. या संपूर्ण घटनेचा थरार भर रस्त्यावर दिसून आला. याचा एक ट्रक चालकाने घेतलेला व्हिडिओ देखील समोर आला आहे. ऑक्टोबर महिन्यातील आणखी एका घटनेचा बसमधील सीसीटीव्ही समोर आला आहे. यामध्ये 2 दुचाकीवरून आलेले 5 चोरटे चालू गाडीमध्ये धूम स्टाईलने पाठीमागील बाजूचा दरवाजा तोडून बॅग रस्त्यावर फेकून लूट करून फरार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशा अनेक घटना घडत असून चोरटे कशा प्रकारे लूटमार करतात याची कार्यपद्धती देखील सांगितली आहे. महामार्गावर धावत्या वाहनांसमोर अचानक जॅक किंवा खिळे असलेले लाकडी ओंडके टाकून अपघात घडवणे व मदत करण्याच्या बहाण्याने लुटणे, वाहन अडवून शस्त्रांचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, धावत्या दुचाकीला धक्का देणे किंवा मागे बसलेल्या प्रवाशाला ओढून खाली पाडणे, तसेच पाठलाग करून चेन स्नॅचिंग करणे, ठिबकचे पाईप बंडल वापरून गतिरोधक असल्याचे भासवून वाहन थांबायला भाग पाडणे आणि त्यानंतर दबा धरून बसलेल्या साथीदारांमार्फत सामुदायिक हल्ला करणे, रात्रीच्या वेळी हॉटेल किंवा पेट्रोल पंपावर थांबलेल्या मालवाहतूक वाहनांच्या टाकीतून डिझेल चोरी करणे, दुभाजकामध्ये असलेल्या झाडाझुडपात लपून बसणे आणि वाहनावर हल्ला करणे, अशा अतिशय घातक पद्धतीने ही लूट केली जात आहे. पोलिसांनी 10 ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. यामध्ये मांजरसुंबा घाट, चौसाळा बायपास, पारगाव बायपास, सरमकुंडी फाटा, इंदापूर फाटा, पारडी फाटा, घुलेमाळाच्या जवळील उड्डाणपूल, तेरखेडा ते येडशी टोलनाका, येडशी बायपास आणि धाराशिव ते तुळजापूर. तुम्ही धुळे सोलापूर महामार्गावर प्रवास करत असाल तर सावधानता बाळगा आणि सुरक्षित राहा.